नवी मुंबईमधील उरण भागात अतिशय संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे। यशस्वी शिंदे वय 20 या युवतीची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली। उरण भागात एका पेट्रोल पंपाजवळ तिचा मृतदेह आढळला। मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले होते। तिच्या वडिलांनी दाऊद शेख याच्यावर हत्येचा आरोप केला होता। नवी मुंबई पोलिसांची पथके त्याचा शोध घेत होती। आज अखेर त्याला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे। कर्नाटकमधून तो केरळमध्ये पलायन करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला आज सकाळीच बेड्या ठोकल्या। यशस्वी शिंदे ही युवती एका खाजगी कंपनीत काम करत होती। गुरुवारी ती घरातून बाहेर पडली। मैत्रिणीकडे जाते म्हणून घरातून सांगून बाहेर पडली होती। संध्याकाळीपर्यंत घरी न आल्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिचा तपास सुरू केला, परंतु तिचा शोध लागत नव्हता। अखेर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। शुक्रवारी पोलिसांना एक मृतदेह आढळून आला। मृतदेह आढळून आल्यानंतर यशस्वीच्या कुटुंबियांना बोलवण्यात आल्यानंतर तो मृतदेह यशस्वीचा असल्याचा तिच्या कुटुंबियांनी ओळखले। यानंतर कुटुंबियांना एकच मोठा धक्का बसला। युवतीची अतिशय निर्घृणपणे क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। दाऊद शेख याच्यावर कुटुंबियांनी संशय व्यक्त केला होता। दाऊद शेख याच्यावर यापूर्वीच पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। कारागृहातून बाहेर आल्यानंतर यशस्वीच्या पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता। CCTV मध्ये पाठलाग करताना तो दिसत आहे। हत्येच्या दिवशी त्याने पाठलाग केला आणि यशस्वीची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। पोलीस कर्नाटकमधून घेऊन त्याला मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे पुढे येतील, परंतु यामध्ये यशस्वी शिंदेचा हकनाक बळी गेला आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली। नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहे।